नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की माई गौरी आणि जयदीपचा शोध घेण्यासाठी एका जंगलामध्ये आलेले असतात. तेव्हा पिंट्या आणि रावसाहेब माईंचा पाठलाग करत असतात व त्यांच्या समोर येऊन उभे राहतात. तेव्हा माई खूपच घाबरतात आणि मोठ्याने ओरडत म्हणतात की वाट सोडा माझी. तेव्हा रावसाहेब विचारतो की म्हातारे मला सांग, हे जयदीप आणि गौरी कोण आहेत? तेव्हा माई चिडूनच म्हणतात तुम्हाला काय करायचंय? आणि रावसाहेबांना नालायक असे म्हणतात. तेव्हा रावसाहेब म्हणत असतो नालायक नाही तर नीच आहे मी, आता दाखवतोच तुला माझा नीचपणा. असं म्हणत तो जोरानेच माईंच्या डोक्यात काठी घालतो तर माई लगेच बेशुद्ध होऊन खाली पडतात. तेव्हा रावसाहेब पिंट्याला माईंचे फोटो काढण्यासाठी सांगतो. नंतर तो माईंना उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण माई पूर्णपणे बेशुद्ध झालेले असते. तेव्हा पिंट्या म्हणत असतो ही म्हातारी गचकली की काय, कारण तुम्ही तिच्या डोक्यात खूपच जोरात मारलं. तेव्हा पिंट्या तिची नाडी चेक करतो आणि म्हणतो की खरंच हिची नाडी बंद पडली. तेव्हा सर्वजण घाबरून तिथून पळून जातात. तर इकडे राजमाय टेकडीवर एका झाडाखाली एकटीच बसलेली असते. त्याच वेळेला अधिराज व नित्या तिथे येतात. तेव्हा राजमा खूपच घाबरते. ते पाहून नित्या म्हणते अगं बाळा घाबरू नकोस, आम्ही तुला भेटण्यासाठीच इथे आलो आहे. अधिराज म्हणत असतो तू सारखं सारखं येत जाऊ नकोस. त्यावर राजमा होकार देते. नित्या म्हणते निघूया. तेव्हा राजमा नित्या आणि अधिराजचा हात पकडते आणि तिघे घरी जाण्यासाठी निघतात. त्याच वेळेला नित्याच्या कानावर विचित्र आवाज येऊ लागतात. तिला शालिनी दिसू लागते. जेव्हा शिर्के पाटील वाड्यात त्या सर्वांचा शेवटचा दिवस असतो आणि शालिनीने मल्हारला, दादांना, माईंना कसं काय मारलं ते नित्याला आता आठवू लागते. तेव्हा नित्या खूपच घाबरते आणि एका झाडाच्या खोडाला धडकते. तेव्हा नित्याला शालिनीने त्यांच्यावर तलवारीने कसे वार केले ते आठवत असते. तेव्हा नित्याला खूपच त्रास होऊ लागतो आणि ती चक्कर येऊन खाली पडते. ते पाहून राजमा व अधिराज ते लगेच पळत येतात. अधिराज तिच्या तोंडावर बॉटल मधले पाणी मारत असतो. काही वेळानंतर नित्या शुद्धीवर येते. तेव्हा अधिराज विचारत असतो मॅडम काय झालं तुम्हाला? हे घ्या पाणी पिऊन घ्या. तरी नित्याच्या कानावर माई, दादा, उदय, मल्हार, देवकी या सर्वांचे आक्रोश ऐकू येत असतात. तेव्हा नित्या कानाला हात लावून खूप कसं तरी करत असते. ते पाहून अधिराज विचारतो मॅडम तुम्हाला नक्की काय होतंय? नित्या विचारते तुम्हाला इथे कसले आवाज ऐकू येत नाहीत का? तर अधिराज म्हणतो नाही. तेव्हा नित्या सांगते मला इथे कोणाचे तरी आवाज ऐकू येत आहेत, प्लीज आपण इथून जाऊयात का? म्हणून आता ते तिघेही तिथून जाण्यासाठी निघतात. तर इकडे लवली हा जंगलामध्ये लाकडे तोडण्यासाठी आलेला असतो. त्याच वेळेला लवलीचे लक्ष खाली कोसळलेल्या माईंकडे जाते. तेव्हा लवली माईंना उठवण्याचा प्रयत्न करत असतो तर माई शुद्धीवर येतात. तेव्हा माई म्हणतात पोरा तू बरोबर सांगितलंस, पण माझंच नशीब फुटकं. जयदीप गौरी असे माझ्या डोळ्याच्या समोरून गेले. ते ऐकून लवलीला खूप वाईट वाटत असतं आणि माई परत विचारू लागतात पोरा परत सांगशील माझे जयदीप गौरी कुठे आहे? त्यावर लवली मनातल्या मनात म्हणतो साधी भोळी आहे ही बिचारी, मी उगाच तिची चेष्टा केली आणि इथं पाठवलं. हे पाप माझ्यामुळेच घडलं. या पापातून वाचण्यासाठी मी या आजीला वाचवणार, तिला काहीच होऊन देणार नाही. म्हणून लवली माईंना त्याच्या घरी घेऊन जातो. तर इकडे दर्शन पुन्हा पुन्हा विमलचा खूपच अपमान करत असतो. ते पाहून अण्णांना खूपच राग येत असतो. इकडे नित्या, अधिराज, राजमा रेस्ट हाऊसवर पोहोचतात. तेव्हा नित्या पुन्हा विचारते की खरंच तुम्हाला तिथे कोणाचे विचित्र आवाज ऐकू आले नाहीत का? त्यावर अधिराज हात जोडत विचारतो तुमचे परमपूज्य पिताजी आहेत का गेले मुंबईला? त्यावर नित्या सांगते असतील आतमध्ये. तेव्हा अधिराज लगेच आतमध्ये जाऊ लागतो आणि म्हणतो की त्यांना सांगतो तुम्हाला मुंबईला घेऊन जा आणि एका चांगल्या तज्ञ डॉक्टरांना दाखवा. नित्या चिडूनच म्हणते अधिराज एकतर तुला माझी कुठलीही गोष्ट ऐकून घ्यायची नसते किंवा हसण्यावर घ्यायची असते, कारण आतापर्यंत मला जे जे बाद झाले ना ते तू सोबत असतानाच झाले आणि या सगळ्यांशी माझा एकटीचाच नाही तर तुझा सुद्धा संबंध आहे. तर अधिराज म्हणतो ओ मॅडम मला या सगळ्यांमध्ये घेऊ नका, नाहीतर तुमच्यासारखं मला सुद्धा वेड लागेल. तेव्हा नित्या म्हणते ठीक आहे मला भास होतात, मला वेड लागले, पण आपल्या दोघांच्या हातावर असलेल्या या जन्मखुणांचं काय? या दोन्ही एकमेकांशी तंतोतंत जुळतात की? हा सुद्धा माझा भासच आहे. आपल्या दोघांना वाटणाऱ्या आगीच्या भीतीचं काय? तर ते पाहून राजमाला मोठा धक्का बसतो. राजमा म्हणत असते मला माहिती आहे तुमच्या दोघांच्या हातावरील या खुणांचा अर्थ काय आहे. नित्या विचारते काय? तेव्हा राजमा दोघांनाही खुणावत सांगते की तुम्ही दोघेही एकमेकांसाठी बनलेला आहात. तेव्हा ते ऐकून दोघांनाही धक्का बसतो. नित्या विचारते आता राजमाला काय सांगशील? मला बोलत होतास ना इतके दिवस, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपल्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे. तर अधिराज लगेच म्हणतो उगीच तिच्या हातवाऱ्यांचा नाही तो अर्थ काढून जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नका आणि आपल्या दोघांसाठी तेच योग्य आहे. तर दर्शन ईशानला नित्याला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न कर असं सांगत असतो. तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे असं म्हणत ईशानच्या हातावर एक बॉक्स ठेवतो. ईशान खुश होत म्हणतो अरे वा काय आहे यात, आणि बॉक्स खोलून पाहतो तर त्या बॉक्समध्ये बंदूक असते. ते पाहून ईशानला मोठा धक्काच बसतो. तर दर्शन म्हणतो की वेळ आली ना तर हे वापरायला घाबरायचं नाही. तर ईशान खूपच खुश होतो.